तर मागच्या पार्ट मध्ये आपण कुगाव मधून डायरेक्ट शिरसवडी ते कुगाव पुलापाशी पोहोचलो. त्यानंतर मित्रांनो आपला ही शिरसवडी ते कुगाव जी पूल आहे तो आता पाण्याखाली चाललेला आहे. पाणी नदीचं खूपच वाढलेलं आहे. तर आम्ही आलोय शूटिंगला, पण इथं आता आभाळ पाऊस येण्याची शक्यता आहे. तुम्ही पाहू शकता आपलं काम चालू आहे पुलाचं. आता लवकरात लवकर आपलं काम पुलाचं चालू झालं की मग आपले लोक सुखरूप इकडून तिकडून जातील. तिथं नाव ती बुडणार नाही. तर तिथे आभाळ आणि वारं सुटून पाण्याचा वेग वाढला. मोठमोठ्या लाटा तयार होत असल्यामुळे काही लॉन्च पलीकडे जाण्यासाठी वारं कमी होण्याची वाट पाहत होती, पण वारं काय लवकर कमी व्हायना. तर हा पुलाचा रस्ता ह्या दोन विहिरीच्या मधून जाणार आहे. त्यानंतर आम्ही घरी जात असताना अचानक पाऊस आला. निवाऱ्यासाठी रस्त्याच्या कडेच्या एका शेड मध्ये गेलो. पावसाळा आहे म्हणून पावसाने जरा जास्तच ताव धरलेला. काही वेळ शेड मध्ये थांबून पाऊस कमी झाल्यानंतर आम्ही लगेच निघालो. रानातल्या रस्त्याची अवस्था लईच बेकार झालती. कसं बस चिखला पाण्याचं गावात आलो. तर हे बघा कोगाव गावचा विकास. गावात बंगले तर टॉप क्लासचे आहेत, पण रस्ता गावातून जाताना आम्हाला लहान मुलांनी हाक मारली. त्यांनी तयार केलेली विहीर पाहण्यासाठी. तर ही बघा लहान मुलांची विहीर. तुम्हाला कशी वाटली ते कमेंट मध्ये सांगा. थँक्स फॉर वॉचिंग.